कोणता टूल आपल्याला स्टार्ट करायचा आहे आज? टेराफॉर्म हा टूल एक स्टार्ट करायचा आहे. बेसिक मध्ये आपण बघितलंय गिट आणि गिटहब कसं यूज केलं जातं, आणि आता रेग्युलरली आपण कुठे काम करणार? त्या रेपॉझिटरीवर काम करणार जी आपण गिटहब मध्ये क्रिएट केली आहे आणि आपण आपलं प्रॅक्टिस केलं आहे. क्लिअर झालं? गिट बद्दल पूर्ण कन्सेप्ट आता तुम्हाला माहिती आहे. गिटच्या बेसिक कमांड्स, गिट ब्रांचिंग काय असते, गिट रिवर्ट, गिट रिबेस, गिट चेरी पिक, ह्या मेन कमांड्स आपण बघितले आहेत. ओके, अँड देन स्टॅश आपण बघितलं आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या कमांड्स बघितलेल्या आहेत. प्रॅक्टिस झाली आहे सर्वांची? परफेक्ट. सो नाव लेट्स मूव्ह टुवर्ड अ न्यू टूल कॉल्ड एज टेराफॉर्म. आता हा टेराफॉर्म ऍक्च्युली आहे काय ते बघावं लागेल आणि कशासाठी आपण यूज करतोय. टेराफॉर्म काय आहे आणि कशासाठी आपण यूज करतोय, त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड. टेराफॉर्म काय आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड टूल आहे. बघा याची डेफिनेशन टेराफॉर्मची. Terraform is an infrastructure as a code tool that let you build, change, and version cloud and on-premises infrastructure safely and effectively using human readable configuration file. ओके, आता हा आहे काय ऍक्च्युली, कशासाठी यूज करायचं आपल्याला, तर तुम्ही AWS वर काम करताय. ओके, कन्सिडर करा तुम्ही AWS वर काम करताय आणि करून पण राहिलात तुम्ही, करेक्ट आहे? करतात ना? EC2 इन्स्टन्स क्रिएट केलाय की नाही? केला आहे. VPC, राऊट 53 आणि बाकी सगळे रिसोर्सेस तुम्ही क्रिएट करतात. आता लेट्स कन्सिडर करा तुम्हाला एक EC2 नाही पण मॅक्झिमम 10 EC2 इन्स्टन्सेस क्रिएट करायचे. तुमचा एक प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये 10 इन्स्टन्सेस आवश्यक आहे. ओके, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय, स्क्रीन विजिबल आहे? Yes, sir. ओके, गुड. सो करतोय काय आपण? AWS मध्ये भरपूर सारे रिसोर्सेस आपण क्रिएट करतोय. जर आपल्याला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपण ऍक्च्युली करतो काय AWS मध्ये? फक्त EC2 इन्स्टन्स क्रिएट करतो का? नाही. मग काय काय करतो आपण क्रिएट? काय केलेलं आहे तुम्ही क्रिएट, सांगा? काय शिकलात AWS मध्ये? IAM युजर्स, आणखी बकेट, Database. S3 बकेट्स, डेटाबेस तुम्ही लर्न केला आहात. अजून VPC, येस VPC आपण बघितलं आहे. VPC मध्ये सबनेट्स, राउट टेबल्स, IGW, नॅट गेटवे, हे सगळे टर्म्स आपल्याला क्रिएट करावे लागतात. आणखी सिक्युरिटी ग्रुप्स आहे, लोड बॅलेन्सर आहे, ऑटो स्केलिंग आहे, ह्या सगळ्या टर्म्स अप्लाय करावे लागतात ना? आता मला सांगा, जर तुम्ही मॅन्युअली करताय तर खूप वेळ लागेल. पूर्ण टर्म्स, एक प्रोजेक्ट म्हणजेच त्याच्यामध्ये डेटाबेस आला, VPC आलाय, EC2 इन्स्टन्सेस आलाय, VPC क्रिएट करतो तर सबनेट पण क्रिएट करावं लागतील, राउट टेबल पण क्रिएट करावं लागतील, एक RDS चा डेटाबेस क्रिएट करावा लागेल, राउट 53 करावं लागेल, एखादा युजर क्रिएट करावं लागेल. ह्या एवढ्या सगळ्या टर्म्स तुम्हाला मॅन्युअली कराव्या लागतील. करावं लागेल ना? आणि इट कॉस्ट यू मोर टाइम. करेक्ट आहे? टाइम पण लागेल त्याला, लागणार ना? हा. तर आता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर, याला काय म्हटलं जातं? इन्फ्रास्ट्रक्चर. AWS काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस आहे की नाही? करेक्ट? हा. तर पूर्ण जे रिसोर्सेस आहे आपण क्रिएट करणार मॅन्युअली. मग असं काय आहे आपल्याकडे की जर हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण मॅन्युअली क्रिएट न करता ऑटोमेशन लावणार? काही आयडिया तुम्हाला? AWS मध्ये अशी कोणती सर्व्हिस आहे जे आपल्याला हे सगळे रिसोर्सेस ऑटोमॅटिकली क्रिएट करायला हेल्प करेल? क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिसचं नाव ऐकलंय का AWS मध्ये? AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिसचं नाव ऐकलंय का? नाही? ठीक आहे. तर सर्वात आधी
AWS मध्ये आता बघा, पूर्ण जे रिसोर्सेस तुम्ही क्रिएट करताय, हे रिसोर्सेस ऑटोमॅटिकली जर क्रिएट करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जसं EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे, काय करणार आपण? एक फाईल क्रिएट करणार. EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे, तर EC2 इन्स्टन्स साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी काय काय लागतं, आवश्यक आहे? AMI लागणार. जोरात बोला, मला ऐकू यायला पाहिजे. वरतून हेडफोन असतो तर थोडं लाऊड बोला. हा, काय? AMI लागणार, म्हणजेच इमेज लागेल, की पेर लागणार. आणखी आणखी काय लागतं? EC2 इन्स्टन्स टाईप लागेल, सिक्युरिटी ग्रुप लागेल, व्हॉल्यूम कोणता द्यायचा आहे ते लागेल, ऑटो स्केलिंग लावणार की नाही लावणार ते बघावं लागेल, लोड बॅलन्सर लावणार की नाही लावणार ते बघावं लागेल, है ना? सेम फॉर VPC. तर काय करतोय आपण? एक फाईल क्रिएट करतोय. ऑटोमेशन लावणे आणि कॉन्फिगरेशन फाईल लिहिणे म्हणजेच काय असणार? EC2 क्रिएट करायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण एका फाईलमध्ये लिहिणार, आणि जेव्हा त्या फाईलला एक्झिक्यूट करणार तेव्हा आपला EC2 इन्स्टन्स क्रिएट होईल. आणि इवन मोर, जर तुम्हाला आज तुम्ही EC2 वर काम करताय, आज तुम्हाला ते क्रिएट करावं लागेल, उद्या दुसरा प्रोजेक्ट येणार, दुसऱ्या प्रोजेक्ट साठी परत तुम्हाला मॅन्युअली काम करावं लागेल, EC2 VPC सगळ्या टर्म्स अगेन क्रिएट करावं लागतील, तर हे रिपीटेडली टास्क होऊन जाईल आणि थोडं हेक्टिक पण राहील. त्यांची कनेक्टिव्हिटी चेक करा आणि देन कॉन्फिगर करा. करेक्ट? तर आता बेटर वे काय आहे? तर बेटर वे म्हणजे एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणे, त्यामध्ये पूर्ण टर्म्स आपले अप्लाय करणे आणि देन त्याला एक्झिक्यूट करणे. आणि त्याने होणार काय एक्झिक्यूट केल्यावर? एक्झिक्यूट केल्यावर तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर जो EC2 इन्स्टन्स आहे, VPC आहे, ह्या सगळ्या टर्म्स क्रिएट व्हायला सुरू होईल. कळलं का? आपण मॅन्युअली करणार नाही, त्या एका फाईल वरून पूर्ण रिसोर्सेस क्रिएट व्हायला सुरुवात होणार. तर आता AWS मध्ये एक सर्व्हिस आहे, ती सर्व्हिस कोणती? जसं आपण यूज करणार ऑटोमेशन साठी आणि आपलं काम फास्ट करण्यासाठी. ओके, तर ती सर्व्हिस म्हणजेच क्लाउड फॉर्मेशन. कोणती? क्लाउड फॉर्मेशन. एवढा वेळ लागतोय सर्च करायला याला? एंटर करायची गरज नाहीये. ओके, माय बॅड, सॉरी. इंटरनेट कनेक्शन गायब झालेलं. नो इंटरनेट म्हणतोय हा. सो आय थिंक आय नीड टू स्विच टू माय ओन नेटवर्क. Perfect. Good. Rejoin. Hello, hello. Sorry for the network issue. Please check I'm audible and the screen is visible to you guys. Okay, perfect. So what we are talking? We are talking about a service which will help you to create your infrastructure automatically with the help of configuration files. Okay, and the service we can see, or the AWS service, we must know that's nothing but a cloud formation. बघा,
क्लाउड फॉर्मेशन. आता क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिस आहे काय? क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिस आहे काय? तर क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिस म्हणजेच एक इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस बाय AWS. ओके. आणि यामध्ये आपण करणार काय, तर यामध्ये आपण सिम्पलचा एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार आणि त्या कॉन्फिगरेशन फाईलमध्ये आपल्याला VPC पाहिजे का, VPC रिलेटेड इन्फॉर्मेशन लिहिणार की VPC सबनेट राऊट टेबल सगळ्या टर्म्स एका फाईलमध्ये लिहिणार. EC2 इन्स्टन्स पाहिजे का, तर EC2 इन्स्टन्स रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या टर्म्स आपण तिथे लिहिणार. म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलंय की AWS तुमचं क्लिअर असलं पाहिजे, प्रत्येक टर्म्स तुम्हाला आठवायला पाहिजे. जसं AWS EC2 इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी काय काय आवश्यक असतं, तर स्टार्टिंग पासून सर्वात आधी आपण नेम देतो, त्यानंतर OS सिलेक्ट करतो, देन त्यानंतर EC2 इन्स्टन्स सिलेक्ट करतो, देन त्यानंतर सिक्युरिटी ग्रुप लावतो आपण, VPC मध्ये कोणत्या VPC मध्ये असायला पाहिजे ते सिलेक्ट करतो. तर ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला एका फाईल मध्ये लिहायचे. ओके. अँड देन त्या फाईलला आपण एक्झिक्यूट करणार आणि आपला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार. ओके. AWS वर जे पण तुम्ही क्रिएट करताय त्याला काय म्हटलं जातं, तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. कळलं ना? ठीक आहे. हा, तर आता AWS काय आहे, हे क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिस जर तुम्हाला यूज करायची असेल तर यासाठी एक डेडिकेटेड लेक्चर आपलं ऑलरेडी बनलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण काय बघणार आहोत, टेराफॉर्म बघणार आहोत. क्लिअर आहे? ओके. तर मी आता नेहमी बोलतोय की काय असते इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणतोय ना आपण याला. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजेच काय, तर जो काही, जसं मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलंय की आपण काय करणार, पूर्ण एका कॉन्फिगरेशन फाईलमध्ये लिहिणार. काय करतोय आपण, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इन्फॉर्मेशन एका फाईलमध्ये लिहितोय, कोड फॉर्मॅटमध्ये लिहितोय. EC2 इन्स्टन्स T2.micro or T3.micro लिहितो ना आपण असं. हा, तर त्या टर्म्स जेव्हा आपण एका फाईलमध्ये लिहिणार आणि त्याला जेव्हा एक्झिक्यूट करणार तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होईल. एवढं क्लिअर आहे ना? हा, तर जे आपण फाईल लिहितोय त्या फाईलमध्ये ॲज अ कोड फॉर्मॅटमध्ये लिहितोय की इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे आपल्याला. दॅट इज वाय वी कॉल्ड इट ॲज अ इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. कोड फॉर्मॅटमध्ये लिहितोय आपण. कळलं? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. Infrastructure as a code. So, see, this is practice of managing and provisioning computer data center resources. Resources by, काय म्हणतात? Resources through the machine readable definition file. Okay, rather than physically hardware or interactive configuration tools. म्हणजेच मॅन्युअली न जाता आपण काय करणार, कॉन्फिगरेशन फाईल थ्रू जाणार, कोड फॉर्मॅट मध्ये लिहिणार. अँड दॅट इज वाय वी कॉल्ड इट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. आणि या टाईपची सर्व्हिस AWS कडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ती कोणती सर्व्हिस आहे, क्लाउड फॉर्मेशन. कळलं का? गुड. आणि बरं मला एक सांगा, क्लाउड फॉर्मेशन AWS साठी आहे, जर तुम्हाला GCP वर काम करायचं असेल तर, GCP वर काम करायचं असेल तर GCP मध्ये सुद्धा त्यांची डेडिकेटेड सर्व्हिस आहे. GCP मध्ये सुद्धा त्यांची डेडिकेटेड सर्व्हिस आहे. ती म्हणजेच डिप्लॉयमेंट मॅनेजर. कोणती आहे? डिप्लॉयमेंट मॅनेजर. इथे नाव दिलेलं असेल. हा, क्लाउड रिसोर्स मॅनेजर और डिप्लॉयमेंट मॅनेजर म्हणून नाव आहे गुगल मध्ये. Azure मध्ये पण सेम टाईपचंच नाव आहे, रिसोर्स मॅनेजर और समथिंग. कळलं का? तर बघा इथे होत काय आहे, एक इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड नाव, कोड म्हणून एक सर्व्हिस आहे प्रत्येक क्लाउड प्रोव्हायडर कडे, जी काय करणार, तुम्हाला हेल्प करणार इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. बट आता प्रत्येक क्लाउड वर आपण सेपरेट सेपरेट सर्व्हिस यूज करणार, इज दिस अ गुड वे? नाही.
तर असा कोणता असा ग्लोबल सोर्स आहे जो आपल्याला प्रत्येक क्लाउडवर मल्टी क्लाउडवर काम करायला हेल्प करेल? तो म्हणजेच टेराफॉर्म. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ टूल, हा काय आहे टेराफॉर्म? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ टूल काम करतो, सर्व्हिस नाही आहे ही. सर्व्हिस तर स्पेसिफिक AWS साठी वेगळी, GCP साठी वेगळी, आणि अदर क्लाउड प्रोव्हायडर साठी त्यांच्या सेपरेट सेपरेट सर्व्हिसेस. बट जर ग्लोबली मल्टी क्लाउडवर काम करायचं असेल तर आपण यूज काय करणार? सर तो टेराफॉर्म. गुगल रिक्वेस्ट टाकतो, एक्सेप्ट करा. आलंय लक्षात? ठीक आहे. हा. सो आता आपल्याला टेराफॉर्म बघायचं आहे का? कारण आपण मल्टी क्लाउडवर काम करणार. माहिती नाही कोणता क्लाउड मिळेल आपल्याला काम करायला. ओके. तर बघा, टेराफॉर्म इज अन इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल that let you build, change and version cloud and on-premises infrastructure safely in human readable configuration file. कळलं? तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड काय आहे हे समजलं तुम्हाला, आणि त्यासाठी सर्व्हिसेस कोणत्या अवेलेबल आहे हे समजताय. वेगवेगळ्या क्लाउड मध्ये वेगवेगळी सर्व्हिस, बट एक ग्लोबल बघायची असेल तर टेराफॉर्म टूल बघावं लागेल. क्लिअर झालं काय? क्वेश्चन आहे कोणाला? ऑनलाईन मध्ये काय क्वेश्चन आहे इथपर्यंत? आहे का काही क्वेश्चन? नाही? ठीक आहे, मग समोर जायचं. ओके. आता टेराफॉर्मचा यूज कसा करायचा आपल्याला? तर सर्वात आधी आपल्याला टेराफॉर्म इन्स्टॉल करावं लागेल. कुठे? तुमच्या लॅपटॉप मध्ये, और जिथे पण तुम्ही क्लाउड, ज्या पण क्लाउडवर तुम्ही काम करताय त्या क्लाउड मध्ये एक डेडिकेटेड EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा. जसं आता आपण काय करतोय, AWS यूज करणार, तर AWS वर एक डेडिकेटेड इन्स्टन्स असणार ज्यामध्ये टेराफॉर्म इन्स्टॉल्ड असणार. अँड देन तिथून आपण काय करणार, पूर्ण AWS रिसोर्सेस मॅनेज करणार. ओके. हा. तर सर्वात आधी काय करावं लागेल, टेराफॉर्म इन्स्टॉल. तर काय असायला पाहिजे, एक तर तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून पण काम करू शकता. तुम्हाला माहिती आहे, एक आपल्या स्वतःच्या लॅपटॉप वरून जर AWS ला कनेक्ट करायचं असेल तर कसं करतो आपण? करून बघितलंय का? ऍक्सेस की, सिक्रेट की माहिती आहे तुम्हाला? कमांड लाईन थ्रू. येस, कमांड लाईन थ्रू. आपल्या लोकल लॅपटॉप वरून जर AWS सोबत कनेक्ट व्हायचं असेल, ग्राफिक्स नाही, आपल्याकडे AWS अकाउंटची गरज नाही. आपल्याला काय पाहिजे, फक्त ऍक्सेस की अँड सिक्रेट की. करून बघितलंय तुम्ही? व्हेरी गुड. तर जर टेराफॉर्म तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल्ड आहे तर तुम्ही ऍक्सेस की सिक्रेट की यूज करणार. बट आपण इथे आता काय करणार आहोत, डायरेक्टली एक इन्स्टन्स क्रिएट करणार आहोत AWS वर, ज्यामध्ये आपण टेराफॉर्म इन्स्टॉल करू अँड देन बाकीच्या प्रोसेस समोर बघणार आहोत. ओके. तर टेराफॉर्म का बरं यूज करणार आहोत एवढं समजलं, त्याचे बेनिफिट्स काय आहे हे समजलं. ठीक आहे. कम्पेअर करायचं क्लाउड फॉर्मेशन आणि टेराफॉर्म, डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. मी तर सांगितलं इथे की क्लाउड फॉर्मेशन डेडिकेटेडली कुठे काम करेल, फक्त AWS वर. बट टेराफॉर्मचा बेनिफिट काय असेल, टेराफॉर्म हा कुठल्याही क्लाउड सोबत इझिली कम्पॅटिबल आहे. आणि ते तू करणार कसं, तर मल्टिपल त्याच्याकडे काय असणार, रजिस्ट्रीज असणार. टेराफॉर्म AWS वर कसं काम करणार, टेराफॉर्म GCP वर कसं काम करणार, तर विथ द हेल्प ऑफ रजिस्ट्रीज. आता ही ऍक्च्युली रजिस्ट्री काय आहे ते दिलंय का कुठे त्यांनी, रजिस्ट्री और सिंपल आय सर्च रजिस्ट्री. आता इथे काय दिसतंय बघा, टेराफॉर्म जर AWS वर काम करायचं आहे तर टेराफॉर्मला आधी आपल्याला सांगायचं असते की आपण कुठे काम करणार, AWS वर करणार, GCP वर करणार, किंवा कुठल्या दुसऱ्या क्लाउड प्रोव्हायडरवर. तर AWS सोबत जर कनेक्ट करायचं असेल टेराफॉर्मला, तो काय करतो, तर इथे टेराफॉर्मने
पूर्ण रजिस्ट्रीज बनवून ठेवल्या. रजिस्ट्री म्हणजेच काय तर एक कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल प्लगइन्स पॅकेजेस that will help you or that will help Terraform to connect with AWS and work on AWS or any other cloud platform. कळलं रजिस्ट्री काय असणार आहे? ओके. जेव्हा आपण धीरे धीरे बघणार ना तेव्हा तुम्हाला आणखी समजून येईल. Okay, so let's create an instance and install what? Terraform. हा, Terraform आपल्याला कमांड लाईन वर काम करायचं आहे. Terraform कशावर काम करायचं आहे? कमांड लाईन वर काम करायचं आहे. तर Terraform also we are going to use as a CLI. So Terraform Ubuntu सर्व्हर घेतोय मी इथे. तुम्ही खूप CentOS आणि Red Hat बघितलं असेल, आता Ubuntu बघायचं आहे माझ्यासोबत. ओके. हा, तर लिनक्सच्या कोणत्या कोणत्या फॅमिलीज माहिती आहे तुम्हाला? राईट. सो एक इन्स्टन्स घेतोय मी इथे 24.04. आता हे लक्षात ठेवा, EC2 इन्स्टन्स क्रिएट करायसाठी आपण काय करतो, ह्याच टर्म्स आपल्याला फाईलमध्ये पण लिहायचे. काय केलं सर्वात आधी मी नेम दिलंय, देन त्यानंतर मशीन इमेज घेतली आहे, देन त्यानंतर काय करणार इन्स्टन्स टाईप देणार. ओके. इन्स्टन्स टाईप आता T2 डॉट मायक्रो मिळत नाही आपल्याला, काय मिळतं T3 डॉट मायक्रो मिळतो. बरोबर आहे. देन त्यानंतर इथे काय करतो आपण की पेर देणार. आता की पेर जर इथे देणार तर माझ्या सिस्टम मधली की पेर इथे अवेलेबल आहे का? नाही. मला काय करावं लागेल? क्रिएट करावं लागेल. बट इन्स्टंट ऑफ क्रिएटिंग माझ्या लॅपटॉप मध्ये ऑलरेडी की पेर आहे, तर त्याला इथे कसं ऍड करणार मी? माझ्या लॅपटॉप मध्ये की पेर ऑलरेडी आहे. की पेर जनरेट कशी करतो आपण? इथून करतो ना. बट माझ्या लॅपटॉप मध्ये करायचं आहे मला. मला AWS वर नाही करायचं आहे. कोणती कमांड यूज करणार? कीजेन. कोणती कमांड? फक्त कीजेन? हा, कशी असते कमांड? SSH हायफन कीजेन. राईट. तर ती कमांड यूज करून मी माझ्या सिस्टम मध्ये की जनरेट केली आहे, आणि ती की आता मला इथे की जनरेट केल्यानंतर कोणत्या कीज असणार माझ्याकडे? पब्लिक प्रायव्हेट. आणि AWS मध्ये आता कोणती टाकावी लागेल? सर्वांचं एकमत असायला पाहिजे. पब्लिक और प्रायव्हेट? आर यू शुअर? ठीक आहे. तर इथे आता ती की पेर कशी टाकणार मग पब्लिक? करून बघितलं का कधी? नाही. ठीक आहे, चला मी फास्ट करतोय मग तुम्हाला समजेल. की पेरचा ऑप्शन कुठे? इथे की पेर. राईट क्लिक करतोय, ओपन करतोय, आणि इथे की पेर वर जाणार. मी माझी की अपलोड करणार. त्याने मला काय करता येईल? AWS या AWS वर या रिजन मध्ये मला माझी की यूज करता येईल टू ऍक्सेस EC2 इन्स्टन्सेस. ओके. सो सध्या काही दिसत नाहीये, तर ऍक्शन्स मध्ये जाणार, इम्पोर्ट की पेर वर जाणार. इथे मी माझ्या कीचं नाव देणार ID_RSA या टाईपने. ठीक आहे. देन ब्राउज करणार, आणि देन ब्राउज केल्यानंतर हा डायरेक्टली मला कुठे घेऊन जाणार? पब्लिक की जिकडे आहे तिकडे. नाही आला? ठीक आहे, मी स्वतःहून जातो मग. कुठे असते पब्लिक की? नॉट हिअर इन द डेल डॉट SSH. ओके. देन त्यानंतर जस्ट सिंपल अपलोड की. ओके. एक मिनिट द्या मला.
माणसाने फोन करतो, ठीक आहे. येस, आय एम ऑडिबल. ओके, ठीक आहे. समोर जायचं, की पेर आली आहे आपली. देन त्यानंतर आता या की पेरचा मला यूज करायचा आहे. मी ते रिफ्रेश करणार जरासं आणि देन ही की पेर मला इथे मिळेल. नेक्स्ट, सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप कुठला आहे का एक्झिस्टिंग? नाहीये, तर आपण एक क्रिएट करून घेऊ. क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल? सो याला मी नाव देतोय MySG something. Copy, give it a description also, same. And then बाकी काय करायचं आहे आपल्याला? 22. एक आणखी पोर्ट नंबर ऍड करतोय मी इथे. कोणता पोर्ट नंबर असायला पाहिजे तो? हा, HTTPT करू, ठीक आहे. SSH तर ऑलरेडी आहे ना अवेलेबल, ठीक आहे. तर HTTP करतोय आणि देन 80 पोर्ट नंबर अलाव होणार. कस्टम नाही पाहिजे मला, कुठून पाहिजे? एनीवेअर पाहिजे. परफेक्ट. ह्या टर्म्स पण लक्षात ठेवायच्या. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट, लॉन्च इन्स्टन्स. कशासाठी करणार आपण टेराफॉर्म यूज? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. काय करणार आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड मध्ये? मॅन्युअली न करता काय करणार आपण? एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार, ज्यामध्ये आपल्याला काय क्रिएट करायचं आहे ते पूर्ण लिहिणार. ठीक आहे, व्हेरी गुड. सो हिअर टेराफॉर्म अँड देन याचा ऍक्सेस घ्यायचा आहे आपल्याला. याचा ऍक्सेस आता मी कुठून घेणार? माझ्या ऍक्सेस कुठून घेणार? SSH घ्यायचा आहे आता मला. SSH घेतला की नाही तुम्ही मशीनचा? कुठून घेतला? अरे SSH कुठून घेता तुम्ही? ऑनलाईन मध्ये आपण SSH कसं घ्यायचं या मशीनचं सांगा. येस, ऑनलाईन मध्ये एनीवन? बघा, तुम्ही बोलणार नाही तर मला कळणार नाही तुम्हाला माहिती आहे की नाही. एनीवन? गौरव, नानू, प्रशांत. प्रशांत माहिती आहे का? वैष्णवी, विनय, योगेश. SSH कसं घेतो आपण या मशीनचं? represent -I version direct IP. करेक्ट, व्हेरी गुड. तर आता याला SSH करायचं आहे, तर SSH करण्यासाठी तुम्ही तुमच्या सिस्टम मधून टर्मिनल ओपन करू शकता, ऑर एल्स जो पण SSH एजंट तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा यूज करू शकता. तो CLI मोड झाला. AWS कॉन्फिगर करतोय म्हणजेच आपण काय करतोय? CLI. बट या इन्स्टन्सचा SSH कसा घ्यायचा, ह्या माझा क्वेश्चन आहे. SSH कसं घेतो आपण? व्हेरी गुड, कुणालाच नाही माहिती, क्या बात आहे. तर प्रायव्हेट की माझी जिथे आहे तिथे मी आधी जाणार. इथे माझी प्रायव्हेट की आहे. इथे मी टर्मिनल ओपन करणार, गिट बॅश और समथिंग और इवन युअर विंडोज टर्मिनल. आणि कोणती कमांड रन करणार? कमांड कोणती असेल? कमांड सुद्धा नाही आठवत आहे, क्या बात आहे. SSH-I ID_RSA उबंतू @ मिस करतो, तुम्हाला आठवत नाहीये तर काही प्रॉब्लेम नाहीये.
IP ऍड्रेस. या पद्धतीने मी काय करणार, SSH घेणार, S करतोय, एंटर करणार आणि हा मला काय देणार, एक्सेस देणार माझ्या मशीनचा. दिलाय, दिलाय की नाही? मग तुम्हाला एवढं टर्म नाही आठवलंय? असं नका करू, तुम्ही तुमचं नॉलेज रिफ्रेश करत चला. आता मी माझ्या लॅपटॉपवरून तर घेतलाय कनेक्शन, बट एक आणखी तुम्हाला सांगतोय AWS मध्ये तुम्ही कसं कनेक्शन करणार. इथे असतो क्लाउड शेल, इथे सुद्धा आपल्याकडे SSH एजंट अवेलेबल असतो. याला ओपन करू शकता तुम्ही. क्लोज, ऍक्शन, अपलोड. इथे ऑप्शन काय असतो, अपलोड फाईल. इथे पुन्हा तुम्हाला काय द्यायची आहे, प्रायव्हेट की द्यायची आहे. आता पब्लिक की कुणाकडे आहे, AWS कडे, आणि ह्या SSH एजंट मध्ये कोणतं राहणार, प्रायव्हेट की राहणार. तर इथून आपण AWS ला कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. सो LS करून बघा. आता माझी ID_RSA आलेला आहे. SSH -I ID_RSA उबंतू. उबंतू कोण आहे, उबंतू कोण आहे, सुडो युजर, ज्याचा यूज करून आपण ऍक्सेस घेणार. ओके. chmod असा इश्यू आलाय का तुम्हाला कधी? नाही आलाय? ठीक आहे. तर हे परमिशन रिलेटेड इश्यू आहे. परमिशन काय, तर आपला याला राईटची परमिशन आहे. राईटची परमिशन कधीच नको कुणाला, कीला. तर आपण काय करणार, chmod 400 फक्त राईट परमिशन ठेवतोय, आणि अदर आणि ग्रुप साठी राईट परमिशन पण काढून टाकणार. देन ID_RSA नाव ट्राय accessing SSH, हिअर यू आर. झालंय. आता नेक्स्ट टर्म काय आहे, तर टेराफॉर्म इन्स्टॉल करणे. नेक्स्ट टर्म टेराफॉर्म इन्स्टॉल करणे, आणि आपली रेपॉझिटरी पण इथे घ्यावी लागेल आपल्याला. ठीक आहे. सो टेराफॉर्म इन्स्टॉल करायसाठी इन्स्टॉलेशन डॉक्युमेंट वर जायचं, आणि इथे तुम्हाला मिळेल मॅक OS, विंडोज. विंडोज मध्ये तुम्ही करून ठेवा, विंडोज वरून पण तुम्ही काम करू शकता. लिनक्स, बट आपला कोणता आहे, उबंतू. तर इथे 2-3 कमांड्स आहेत ज्यांचा आपल्याला यूज करायचा आहे. आता ह्या कमांड्स वन बाय वन तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. करेक्ट, वन बाय वन एक्झिक्यूट करावे लागतील ना. आता परत तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, याला राहू दे, आपण क्लाउड शेल वर काम करू. थोडा याला साईडला घेतोय. ओके. तर आता तुम्हाला शेल स्क्रिप्टिंग कशी असते ते पण समजून सांगतो, म्हणजे धीरे धीरे तुम्ही सगळं शिकणार आहात. ओके. हा. आता काय होते बघा, ह्या 3 कमांड आपल्याला मॅन्युअली एक्झिक्यूट करावे लागतील, हे तर कन्फर्म आहे इन्स्टॉलेशन साठी. बट आपल्याला ह्या तिन्ही कमांड ऍट अ टाइम एक्झिक्यूट करायचे. कसं करणार, शेल स्क्रिप्ट क्रिएट करणार, शेल स्क्रिप्ट क्रिएट करणार. आता ते कसं करणार, तर बघा मी काय करतोय, क्रॉन जॉब कशासाठी असते सांग, बट मला शेड्यूल थोडी करायचं आहे. मला शेड्यूल करायचं आहे का, काय करायचं आहे मग. ओके. या 3 कमांड मी एका फाईल मध्ये टाकतोय. आणखी एक अपडेट आहे, व्हेरी गुड. देन apt-y लिहितो इथे, याला एक्झिट करणार, सेव्ह करणार, अँड देन सिंपल मला काय करायचं आहे, बॅश टेराफॉर्म डॉट sh ला परफॉर्म करायचं आहे. बघा, मला आता मॅन्युअली एक एक टर्म करायची गरज पडली का, नाही. दिस इज कॉल्ड शेल स्क्रिप्ट. तर आता मी तर फक्त 3च कमांड आहे, पण आता मल्टिपल कमांड्स तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. mkdir, touch, whatever you want.
आणखी एका टूलची तुम्हाला गरज पडेल, कारण आता आपण काय करणार, प्रत्येक वेळेस कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार. तर एक टूल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. माहिती आहे का? यूज केलाय कधी? कधी ना कधी केलं असेल. नसेल माहिती तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड हा एक तुमचा IDE आहे. IDE मीन्स व्हॉट? हा, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे काय करतं, तुम्हाला एक असं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं जिथे तुम्ही तुमचा कोड लिहू शकता, त्यामध्ये आलेले सिंटॅक्स, एरर्स, इश्यूज फाइंड आउट करू शकता आणि प्रॉपर स्ट्रक्चर देऊ शकता. ओके. हा, आणि तो IDE टूल म्हणजेच आपण कोणता यूज करणार, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. कारण आपण काय करणार आहोत, फाइल्स लिहिणार आहोत है ना. तर फाइल्स आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस लिहावं लागेल. इथे आपण काय करतोय, तर आपण आपली रेपॉझिटरी ओपन करणार. ओपन फोल्डर. इन्स्टॉलेशन झालंय का ते पण एकदा चेक करू. ओके, ओपन फोल्डर, डेस्कटॉप, बॅच 25 सिलेक्ट. ओके, तर इथे आला आहे तुमचा व्हॉट, बॅच 25. क्लिअर झालं? ओके, गुड. नेक्स्ट, IDE झालं तुम्हाला माहिती. इन्स्टॉलेशन होतोय, थोडा टाइम घेतोय तो. व्हिज्युअल स्टुडिओ कोड पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता जर टेराफॉर्मची डेफिनेशन जर तुम्हाला क्रिएट करायची असेल तर तुम्ही काय करणार तुमच्या भाषेमध्ये, इन युअर ओन लँग्वेज. इन युअर ओन लँग्वेज, व्हॉट इज टेराफॉर्म? हम्म हम्म ओके. टेराफॉर्मची डेफिनेशन काय असेल तुमच्यासाठी, सांगा. हम्म इज यूज टू, एक सिंपल लाईन बोलू शकता तुम्ही. Terraform I am using to create and manage infrastructure on any cloud. Right? थोडा जास्तच टाइम लागतो याला पूर्ण कव्हर अप करायला. ओके, परफेक्ट. सी, झालंय. तर आता टेराफॉर्म आपल्याला ऍज अ CLI पण यूज करायचं आहे. टेराफॉर्म वर्जन चेक करतोय मी सध्या. कोणता वर्जन आहे? 1.15.9. ओके, गुड. टेराफॉर्म इन्स्टॉलेशन झालेलं आहे आपलं. व्हेरी गुड. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्फिगरेशन फाईल लिहायला स्टार्ट करायचं आहे. थेरॉटिकल जास्त कन्सेप्ट. आता डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला, ऍडव्हान्टेजेस माहिती आहे. आता टेराफॉर्म मध्ये ऍक्च्युअली वर्क कसा करायचा ते बघणार आपण. सर मग टेराफॉर्म आधीच शिकवायचं होतं ना आम्हाला, मॅन्युअली कशाला सांगितलं कसं क्रिएट करायचं AWS इन्स्टन्स वगैरे वगैरे. जर ते नाही येणार तर तुम्हाला टेराफॉर्म समजणार नाही, म्हणून. ठीक आहे, तर इथे सर्वांना कुणाला काही इश्यू आहे का इथपर्यंत? इन्स्टॉलेशन पण झालंय आपलं आणि बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे आपण टेराफॉर्मची. तर इथे स्टॉप करतोय सध्या आणि नेक्स्ट सेशन अगेन सुरू करू आपण.